गंगा पण अशी लेफ्टने स्टार्ट करते ना तुम्ही? इकडे बघा गंगा बघा गंगा गंगा रिकॉर्डिंग चालू झालं. असं कोळी घेत ना तू करत नव्हतं असं. गुड मॉर्निंग गाईज. सो हे आहे बॅक साइड ऑफ द रूम, ज्याला आपण बाल्कनी पण म्हणू शकतो. दिस इज रिव्हर साइड रूम. पण समोर जे दिसतंय ती आहे खाडी. त्याच्या लेफ्ट साईडला जर आपण पुढे जाऊन बघितलं तर समुद्रच लागतोय. आणि सकाळपासून इकडून खूप बोट्स वगैरे जात आहेत. मस्त वाईब्स आहेत, चिल आहे एकदम वातावरण इकडे. इथे बसायला जागा पण त्यांनी दिलेली आहे, प्रॉपर आहे सगळं म्हणजे. आणि हा जो पोर्शन आहे तो आपल्या रूमच्या बाहेरचा आहे. काल रात्री किंवा लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवू नाही शकलो तुम्हाला, बिकॉज खूप अंधार वगैरे होता. आता आम्ही निघालो आहे पालेलेममधून. नाश्ता वगैरे झाला आहे. लेट तर बरंच झालं आहे, उन्हाचं थोडंसं फिरावं लागेल आता. चाललो आहे काबू दे रामा फोर्टकडे. तिथे फोर्ट पण आहे छोटासा, आणि पेबल बीच म्हणून एक आहे, ते पण एक आहे. सो येस, वी आर ऑन द वे. ग्लोव्ज नाही घातलेत मी दोन्ही हाताला, सो जरा वियर्ड वाटते, मला सवय नाही आहे. बट या, ॲक्च्युली विसरलो ते रूमवर आम्ही. आणि आता निघतो आहे इथून. पालेलेमचा मेन रोड एंड होतो आहे आणि हा एक्झिट करायचा रोड आहे हा. सो आम्ही आलो इथे आता काबू दे रामा फोर्टवरती, आणि बाईक केलं तिथे पार्क. टॉप बॉक्स खूप फायदेशीर आहे. आणि आकाशची बाईक इकडे लावली आहे. खूप गरमी आहे, खूप जास्त गरमी आहे. पुण्यामध्ये आपल्या थंडी पडली आहे आणि इकडे एवढं गरम होतं आहे. उन्हाळ्याची सवय झाली नाही अजून आम्हाला, आणि उन्हाळा सुरू झाला. झाली पॅकिंग? चलो, गरम होते ना. चलो जाऊया आता, नारळ पाणी पिऊ आणि जाऊ पुढे. सो हा आहे काबू दे रामा फोर्ट, आणि त्याच्या आतमध्ये आहे हे छोटंसं चर्च. आणि या साईडला आहे समुद्र, त्या साईडला. इकडे फोर्ट आहे वरती, तुम्ही फोर्टवरती जाऊ शकता. तिथून क्लिफ आहे, सो यू कॅन हॅव अ गुड व्हिडिओ ऑर फोटो ऑफ युअर्स. काबू दे रामा सेंट अँथनी चर्च लिहिलं तिथे, कीप सायलेन्स. पण आपण पब्लिक नाही ऐकत. आणि मी सुद्धा. बरं वाटतं ना. जा तू बोल. दादा 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 दादा
ओके ये वारी आहे भाऊ, सगळ्यांनाच करावं लागेल, असं चालणार नाही. हां पालखी उचलावी लागणार. पालखीचा मान कोणाचा ते पालखीचा ठरवा. मान, हां थोड्या आणि चेंज करा. पाठी सोडून दिसणारच नाही गाडी. तिच्या अल्टिट्यूड सशासनकडे व्हायचं. This is Pebble Beach. दगड लागतात पाहायला इथे. हा रिस्की कारभार आहे. तशी मी शूज घालून आलो आहे बाईक चालवायचे ते म्हणून. पब्लिक इथे मस्त सावली बिली शोधून बसलेली आहे. हां दिस लुक्स नाईस. हॅलो बस बस चलो थोडं आम्ही एन्जॉय करतो इथला सिनारिओ. एक नंबर. थँक्यू भैया. सो इथे एक चांगला स्पॉट मिळाला आहे फोटो काढायला. इथे नाईस व्ह्यू. सो तुम्ही जेव्हा काबू दे रामामध्ये येत आहे तेव्हा तुम्हाला इथे चेक इन करावं लागतं. तुम्हाला तुमचं समजा 4 लोकांचा ग्रुप असेल जसं आमचा आहे तर तुम्हाला एकाचा कोणाचा तरी ID द्यावा लागतो. आता आम्ही निघालो आहे काबू दे रामा बीचवरून आणि चाललो आहे गालजीबागा बीचकडे. पेबल बीच बघून आलो, मस्त होतं, मजा आली. क्लिफवरती वगैरे पण गेलो, तिथले व्हिडिओज पण चांगले आलेत असं मला वाटतं आहे. आता एडिटिंगला कळेल. पण ओव्हरऑल चांगलं होतं. फक्त एकच गरमी खूप आहे, गरम होतं आहे खूप आणि सारखी तहान लागते. सवय नाही आपल्याला या कंडिशन्सची, पण मजा येते. तुम्ही समजा इकडे कधी आलात तर डेफिनेटली संध्याकाळीच या, कारण या साईडला सनसेट होतो. सो तुम्हाला पेबल बीचवरती सनसेट बघायला मजा येईल. आम्हाला सनसेट बघायचा आहे पण पालोलेम बीचवरती, आणि आम्ही इथला सनसेट लास्ट टाईम आलेलो तेव्हा पाहिला होता. सो आम्ही आता पालोलेम बीचवरती जाणार आणि तिथला सनसेट बघणार आहे आज. मीनवाईल सध्या इकडे दुसरीकडे कुठेच नाही. सो आम्ही गालजीबागा बीचला चाललो आहे. तो खूपच सिक्युलेटेड बीच आहे, रोड टच बीच आहे. तिथे थोडंसं बसू, आराम करू आणि बीचचा आनंद घेऊ. कितना हुआ?
1060 96.74 रुपीज. आम्ही काय पाप केलं महाराष्ट्रात काय माहिती. नहीं, हमारा महाराष्ट्र में 105 है. हाँ वही हमारा 105 है. हमने ज़्यादा पाप किया है शायद. चलो, येस थँक्यू. आलो आपण कालजीबागा बीचकडे. हाँ उतर का पुढे लावू गाडी. सो आम्ही आता आलो आहे कालजीबागा बीचला. इथे जास्त नाही आहे पब्लिक, निवांत आहे सगळं. टर्टल्सचं काय ह्याच्यामध्ये? हो, असा आहे हा लांब लांबपर्यंत गेलेला बीच. एकदम निवांत, कचरा नाही काय नाही, साफ आहे एकदम. आणि पाणी पण निळशार दिसतंय. मी द ऑफिस या शोचा खूप मोठा फॅन आहे आणि त्या ऑफिसमध्ये एक कोट आहे. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की आय विश देअर वॉज अ वे टू नो यू आर इन अ गुड ओल्ड डेज बिफोर यू हॅव ॲक्च्युली लेफ्ट दॅम. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण ज्या क्षणात जगतोय ना तोच पुढे जाऊन एक चांगली मेमरी बनणार आहे. पण तेव्हा आपल्याला ते कळत नाही की आपण आधीच एका मोमेंटमध्ये आहोत. हे कयाकिंग, हे समुद्र, हे सगळे किती मस्त वाटतंय आणि शांत वाटतंय. कधी कधी मोठ्या प्लॅन्सपेक्षा असे छोटे छोटे मोमेंट्सच आयुष्य खूप सुंदर बनवतात. काही मोमेंट्स हे मोठे नसतात, ते खूप सिंपल असतात. बट इफ यू आर विथ द राईट पर्सन दोज मोमेंट्स आर प्रेशियस. आणि जर कोणी विचारलं आयुष्यातला सर्वात सुंदर काळ कोणता होता, तर मे बी हे उत्तर असेल जेव्हा आम्ही गोव्यात समुद्रकिनारी चालत होतो आणि मनापासून जगत होतो. जाऊ दे, सगळ्यांच्या हातात स्पून दे, आम्ही खातो स्पून. तेरी मोहब्बत में जलना भी है और तुझसे बच के चलना भी है.
कुछ रंग अपना बदलना भी है, मेरे ढलना तेरे रंग में है सदा।